है मारी भाषा, निष्ठा है मारा नारा, आदिनाथ के शरण में भव का मिले किनारा। चरणों का स्पर्श पाकर, चरणों का स्पर्श पाकर हो जाती माटी चंदन। पारस है आप जिनवर, हमको बना दो कुंदन, हमको बना दो कुंदन। जय बोलो देवादिनाथ भगवान की। अंतिम शासन नायक महावीर भगवान की। चारित्र चक्रवर्ती समाजी सम्राट 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य शांति सागर मुनि महाराज की। संत शिरोमणी आचार्य गुरुदेव विद्यासागर मुनि महाराज की। शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मति सागर महाराज की। आचार्य शीतल सागर मुनि महाराज की जय। आचार्य वर्धमान सागर मुनि महाराज की जय। आणि ते साक्षात विराजमान आचार्य चंद्रप्रभा सागर मुनि महाराज की जय। आणि मुनिश्री वीर सागर मुनिश्री सरल सागर मुनि महाराज की जय। मम दीक्षा गुरु क्षपकराज श्रुतमती माता जी की जय हो। परम पूज्य 105 सभामती माता जी की जय। आज परवा आपली गुरुपौर्णिमा झाली, पण त्या दिवशी वेळेच्या अभावामुळे आम्हाला गुरुदेवांच्या विषयी विनयांजली अर्पण करता आले नाही आणि महाराजांची क्षमा मागून मी तोच विषय आज घेण्याचा विचार मानस आहे। बघा 2025चा चातुर्मास कोथळी या धर्मनगरीमध्ये संपन्न होत आहे। त्यानिमित्त परवा गुरुपौर्णिमे दिवशी चातुर्मास कलशाची स्थापना झाली। वर्षातील 12 पौर्णिमेपैकी या आषाढ पौर्णिमेला अनन्य महत्त्व आहे। ही पौर्णिमा गुरुच्या स्मृतीत समर्पित केली जाते। गुरूंच्या सन्मानार्थ आजचा म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरुप्रती श्रद्धा भक्ती विनयांजली अर्पण करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस आहे। गुरुपौर्णिमेचा हा मंगल दिवस मंगल पर्व जीवनामध्ये मंगलमय भावना जागृत करतो। गुरु या शब्दामध्ये महान अर्थ भरलेला आहे। ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आपल्या संपूर्ण प्रकाशाला गगनाला विकसित करतो, संपूर्ण पृथ्वीला शीतलता प्रदान करतो, असा एक पर्व आहे। आणि या दिवशी एक गुरु मिथ्यात्वाच्या अंधारातून निघून सम्यक्त्व अंधकारातून निघून कषायाचे निर्मूलन करून सम्यक्त्व प्राप्त करून घेतलं आणि अहंकाराला चूर चूर करून सम्यक्त्व गुरुच्या चरणी आज समर्पित झाले आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारून स्वतः सुद्धा काय झाले ते जगद्गुरु बनले। कोण होते तर ते गौतम गणधर भगवान महावीरांचे शिष्य म्हणून या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात। एवढे महत्त्व का तर या गुरुपौर्णिमेमध्ये श्रद्धेबरोबर ज्ञानाची विशेषता आहे। ज्ञानाशिवाय आत्मवैभव व्यर्थ जाऊ नये यासाठी ही पौर्णिमा महत्त्वपूर्ण आहे आणि ज्ञानमय तपाची प्रेरणा देणारी आहे, सर्वांगीण विकास करणारे आहे। अशा जसा पौर्णिमाचा चंद्र पूर्ण विकसित होतो तसा आपले जीवन विकसित होण्यासाठी हा पर्व सहाय्यक आहे। गुरु तोच असतो जो शिष्याच्या आनंदात आपला आनंद मानतो आणि शिष्याचं दुःख तो आपलं दुःख मानतो आणि आपल्या शिष्याच्या उनाड मनाला शांत करून त्यांच्या पंखात आकाशात विहार करण्याचे बल देतो। गुरु तोच असतो जो आपल्या शिष्याच्या प्रत्येक चुका माफ करून आपल्या मनात लपवतो आणि वेळ आल्यावर योग्य ते मार्गदर्शन करून त्याला योग्य अशी दिशा दाखवतो।
गुरु तोच असतो जो शिष्याचं मन जाणून त्याला दिलासा देतो, बोलून न दाखवता चेहऱ्यावरचं सगळं काही वाचतो आणि डोळ्यामध्ये मायेचे अश्रू आणतो. तोच खरा गुरु असतो. आणि असे गुरुवर्याचार्य चंद्रप्रसाद महाराज यांच्या चरणी समर्पित भावाने मी असे मनोभाव व्यक्त करते. कधीतरी असे होते मन स्वतःशीच पराजित होते. विचार खूप करूनही बुद्धीला ते धोका देते. कधीतरी असे होते कोणी खूप आपले असते, त्याला काही द्यावेसे वाटते. विचार किती केला तरी देण्यासारखे काहीच नसते. नदी निरंतर वाहती असते, खात कळ्यांना पार करते. सदैव ती देतच असते, सर्व जीव मात्रांची तृष्णा सहते. नदीला आपण काय द्यावे अमापतीची महती असते. आणि जाता जाता कृतज्ञतेची ओंजळ भरून व्हायची असते. आज नेमके हेच घडले, काही देण्या मन धडपडले. गुरुवर्यासमोर मस्तक नमून शांत राहिले. प्रभाव सरितेचा अखंड राहावा. गुरु पौर्णिमेचा दिवस तुमचा साजरा व्हावा. आशीर्वादाचा आम्हा किनारा मिळवाना आणि धर्माच्या आधाराने उद्धार करावा. देण्याऐवजी शेवटी मागावेच लागते गुरुवर. हाच तुम्हाला आजचा अर्घ्य समजते. हाच तुम्हाला आजचा पहा, गुरुची महती खूप आहे. तसेच माझ्या दीक्षा गुरु गणी न्यारिका श्रुतमती माताजी या आपल्या धर्मनगरी कोथळीमध्ये आनंदाने हसतमुखाने मृत्यूला सामोरे जाण्यासाठी चातुर्मास अधिक समाधी यासाठी आपल्या नगरीत गुरुदेवांच्या सत्संग 2 तारखेस प्रवेश केला. गुरुपौर्णिमा 12व्या वर्षात आता माझ्या दीक्षेला 12 वर्ष चालू आहेत. तर 12व्या वर्षात मी माताजींच्या समाधी महोत्सवात त्यांच्या चरणाशी आहे, हे माझं भाग्य व पुण्य समजते. या 12 वर्षामध्ये मी प्रत्यक्ष व परोक्ष रूपाने ज्या वेळात त्यांच्याबरोबर असेल तेव्हा आणि नसेल तेव्हा परोक्ष रूपाने मी माझे भाव त्यांच्यापर्यंत पोचवत होते. पहा, व्यवहारामध्ये आपण अनेक प्रकारचे सोहळे साजरे करतो. धार्मिक जगात आणखी अनेक प्रकारचे उत्सव आपण करीत असतो. आणि आपल्या या कोथळी नगरीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक उत्सव होत आहे, तो म्हणजे मृत्यू महोत्सव. बघा, मृत्यू महोत्सव आणि साधं मरण ह्यामध्ये काय फरक असतो. बाहुबलीमध्ये आचार्य सन्मती सागर महाराज सहसंग होते. त्यावेळेला मला वाटते बहुतेक शांतीभूषण महाराजांची संलेखना चालू होती आणि मी तिथं 8-10 दिवस होते. आणि तिथं सुद्धा आता इथं कसं मंडप घातलेला आहे म्हणजे तसं तिथं सुद्धा मंडप घातलेला होता. खूप गर्दी होती आणि अतिशय शांत आध्यात्मिक स्वरूपामध्ये धार्मिक वातावरणामध्ये संलेखना चालू होती. महाराजांनी संयम संलेखना घेतली आणि त्याच दिवशी सकाळी घरून फोन आला की स्पेशल गाडी करून कोल्हापूरला या. मी गेले तर तेथे पूर्वाश्रमीच्या माझ्या पुतण्याचं मरण झालेलं होतं. माझं मन तिथं काही गेल्या गेल्या दारामध्ये आक्रोश चालू होता. माझं मन तुलना करत होते, तिथंही मरण चालू आहे, तिथं मरणाला सामोरे महाराजजी जात आहेत आणि इथंही मरण झालेलं आहे. तर ही तुलना करता मरणाच्या आणि येथे
तेथे आनंद सुरू आहे आणि इथं आक्रोश सुरू आहे. आणि म्हणून मला माताजींना असंच म्हणतात की धैर्याने आणि प्रसन्नतेने चेहऱ्यावर कोणतेही विषम तुम्हाला दिसतात काय? कोणा माताजींच्या चेहऱ्यावर आपण मरणाला सामोरं जाणार आहोत, कधीतरी चेहऱ्यावर त्यांच्या विषाद भाव दिसतो का? म्हणून काय की प्रसन्नतेने चेहऱ्यावर कोणतेही विषम भाव नाहीत, मरणाला त्या मांगलिक करत आहेत. या आमच्या श्रुतमती माताजी मरण समोर दिसत असताना मरणाला सामोरे जाणे व मरणाला ओढून आणणे या जमीन अस्मानाचा फरक आहे. अशा या माताजींच्या काही गोष्टी माझ्या चिंतनात आल्या. त्यांचा जन्म किनी येथे आजोळी 11/8/50 रोजी झाला. पहा त्यांच्या जन्माच्या तारखेचं रहस्य. पुढे म्हणजे 11 तारीख, पुढे हा जीव 11 प्रतिमा धारण करून, आता ह्या पर्यायामध्ये पुढे जाऊन संयमाने 8 कर्माचा नाश करेल. आणि किनी, की म्हणजे कोणी कोणी, आणि नी म्हणजे नाही, माझे कोणीही नाही. आणि त्यांचं म्हणजे किनी या शब्दामध्ये काय माझं कोणीही नाही. आणि त्यांचं बालपण माणगाव या ठिकाणी, म्हणजे त्यांचं गाव माणगावच आहे, माणगाव या ठिकाणी मा म्हणजे माझे, न म्हणजे नाही, माझे काही नाही, माझे कोणी नाही, माझे काही नाही. आणि त्यांचं जन्म नाव होतं सुमंगला. काय नाव होतं? सुमंगला. सु म्हणजे चांगले, शुभ, पवित्र. म म्हणजे पापाला आणि ग म्हणजे गाळते. मंग म्हणजे सुखाला आणते. जे पापाला गाळते आणि सुखाला आणते म्हणजे पापाचा नाश करून सुखाला आणते ते सुमंगला. आणि दीक्षेची तारीख त्यांची होती 28/5/2009. 28 मूलगुणांचे पालन करीत पंचपरमेष्ठीच्या पदाला प्राप्त करून पुढे. आणि शाश्वत अंक काय आहे? 9. 2009. 2009 अंक 9. 9 गुणिले 2 बरोबर काय झाले? 18. 8 + 1 9. म्हणजे या 9 अंकामध्ये शाश्वत अंक ह्याला म्हटलेला आहे. आणि म्हणजे शाश्वत सुखाला भविष्यात ते प्राप्त होतील. आज म्हणजे त्या दिवशीच गुरुपौर्णिमा, या पर्यायातील शेवटची कळस स्थापना. तारीख होती 10/7/2025. किती? 10/7/2025. म्हणजे 10 धर्माला धारण करून 7 तत्वाला यथार्थ जाणून ज्ञान करून त्याचे आचरण करून 20/25 म्हणजे 2 + 2 = 4 + 5 = 9 या अंकाप्रमाणे मोक्षशिलेवर भविष्यामध्ये विराजमान होऊ देत. असा प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या अंकामध्ये गूढ अर्थ भरलेला आहे. आणि त्यांचे दीक्षेचे नाव आहे श्रुतमती. श्रुताला धारण करणारी बुद्धी म्हणजे श्रुतमती माताजी. श्रुतमती माताजींचे आई वडील धार्मिक, धर्मवत्सल, सदाचारी असल्याने साहजिकच या बालिकेवर धार्मिक संसार होत होते. माणगावमध्ये त्यांचं शिक्षण 7वी पर्यंत झालं आणि 8वी ते 11वी शिक्षण त्यांचं किनी येथे झालं, आजोळी. त्यांच्या आजी खूप धार्मिक होत्या. किनीला घरी त्यांचं मंदिर होतं. आम्ही एकदा किनीला गेले असताना, म्हणजे दीक्षेच्या अगोदर गेल्या असं त्यांच्या घरामध्ये मंदिर, त्या मंदिरामध्ये, आणि त्यांच्या खुंटीला एक विणा अडकवली होती. विणा. तर त्यांचे जे आजोबा होते ते विणा वाजवून काय करत होते? भक्ती करत होते. असे म्हणजे त्यांचे आजोबा विणा वाजवून भक्ती करत होते, अभिषेक करत होते. अशा या दृढ संस्कारात वाढलेल्या या मुलीला लग्न करण्याची इच्छा नव्हती. पण आई वडिलांच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागली. पण जेव्हा लग्न ठरवण्यासाठी दुधगावचे हेरवाडे कुटुंब आले तेव्हा त्यांनी आपल्या भावी सासूबाईंना सांगितलं की लग्नानंतरही माझं रोज देवदर्शन, कंदमुळे त्याग आणि रात्री भोजन त्याग चालू राहील. त्यांचे सासू सासरे दोघे शिक्षक होते, समंजस होते. त्यांनी आपसात विचार केला आणि त्यांना माताजींना सांगितलं की जर तुमच्यामुळे आमच्या घरात धार्मिक संस्कार होत असतील
येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. आणि यामध्ये त्यांचे पतिराज प्रकाशजी यांनी संमती दिली. पुढे त्यांनी पतिराजांच्या नोकरी निमित्ताने शिरोली, सांगली, मिरज असे करत करत कोल्हापूरमध्ये त्या स्थायिक झाल्या आणि तेथेही त्यांनी धार्मिक वातावरण निर्माण केले. बघा कर्म कसं असतं, कर्म कोणत्या प्रकारे उदयाला येईल हे सांगता येत नाही. त्यांच्या वडिलांची दीक्षा घेण्याची खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव त्याने घरच्या लोकांनी त्यांना तुम्ही दीक्षा घेऊ नका असं सांगितलं. पण ते खूप दुःखी झाले होते आणि एकदा माताजींच्या घरी आले होते. त्यांच्या घरी आल्यानंतर माताजींनी त्यांना समजावून सांगितलं, दीक्षा तुमची नाही झाली तर होऊ दे, परंतु मी तुमचा मृत्यू महोत्सव साजरा करते. आपण तुमचा मृत्यू महोत्सव, कारण त्यांची इच्छा होती की समाधी मरण साधावं. पण त्यांनी माणगावमध्ये आदल्या दिवशी आले होते आणि सकाळी कोल्हापूरमध्ये भेंडी गलीमध्ये अष्टगंध मिळतो, अष्टगंध. तर ते माणगावच्या मंदिरासाठी अष्टगंध आणण्यासाठी ते निघाले होते. आणि असं माताजींचं घर आणि अर्धा फरलांग असेल नसेल तेवढ्यामध्ये असं जो रोड आहे त्या रोडवर रोड पार करताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. आणि त्या ॲक्सिडेंटच्या ती बघितल्यानंतर माताजींच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आणि संसारात काही सार नाही. आणि हे जाणून त्यांनी स्वतःच्या आत्मकल्याणासाठी आणि त्याबरोबर वडिलांची इच्छा आपण पूर्ण करू या दृष्टिकोनातून त्यांनी दीक्षा घेतली. आणि आता त्या समाधी मरणाला सामोरे जात आहेत. त्यांच्या या मृत्यू महोत्सवामध्ये आपण सर्वजण तन मन धनाने साथ देत आहात ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि अशा या माझ्या दीक्षा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी माझे भाव व्यक्त करते. ज्यांच्या कृपेने हे आरिका पद मिळाले, ज्यांच्या कृपेने हे आरिका पद मिळाले, ज्यांनी ज्ञानज्योती दिली, आत्मज्योती प्रज्वलित केली आणि सन्मार्ग दाखवला, मार्गावरील वाटसरू बनवले, रस्ता त्यांचा, आधार त्यांचा, मी चालत आहे. शब्द नाहीत माझ्याकडे, कशी करू आपणास धन्यवाद. प्रत्येक क्षणाला असावा आम्हाला आशीर्वाद. अशा या माझ्या दीक्षा गुरु श्रुतपती माताजींचे संलेखन सुरू झाले आहे. आणि समाधी मनाला अतिशय उत्कृष्ट साधनेने संपन्न होऊ दे अशी मी आदिनाथ भगवंत पंचमेश परमेष्ठींच्या चरणी मन वाचेन कायाने प्रार्थना करते. आणि मी इथं माझे भाव थांबवतो. जय गुरु.